नमस्कार, मी धनश्री आणि लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओच्या या दिवाळी विशेष भागात आपणा सर्वांचे स्वागत. अश्विन शुद्ध प्रतिपदेला अश्विन महिन्याचा शेवट होतो आणि कार्तिक महिन्यातील पहिल्या दिवशी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला दिवाळी पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा साजरी केली जाते. दिवाळीच्या महत्त्वाच्या दिवसांपैकी हा एक दिवस आहे. बलिप्रतिपदा म्हणजे काय, तर बळीराजाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो असे साधारण आपल्याला माहीत आहे. परंतु बळीराजा कोण होता हे आजच्या पिढीला माहीत नाही. इतिहासात सांगितल्याप्रमाणे असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू होता. बळीराजा राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजादक्ष राजा होता. तो दानशूरात सदैव अग्रणी असे. त्याची शक्ती व संपत्ती इतकी अफाट झाली होती की त्याने देवांचाही पराभव केला, लक्ष्मीला बंदी केले, देवांचे स्वातंत्र्य हरवले. देवांना माहीत होते की बळीराजा इतका बलाढ्य आहे की युद्धात त्याला हरवणं शक्य नव्हतं. मग बळीराजाला हरवण्यासाठी देवांनी विष्णूला साकडं घातलं. एकदा बळीराजा यज्ञ करीत होता. यज्ञानंतर दानधर्माची पद्धत होती. भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि ते बटू वेशात बळीराजासमोर उभे झाले. बळीने विचारले, काय पाहिजे? बटू म्हणाला, मी मागेल ते तुला द्यावे लागेल, असे वचन दे. बळी म्हणाला, मी तुला वचन देतो, हवे ते माग. बटू म्हणाला, तिन्ही लोकांवर तुझे राज्य आहे, मला 3 पावले जमीन दे. बळीराजा हा वचनपूर्ती करणारा राजा होता. वामन अवतारी विष्णूने प्रचंड रूप धारण केले. त्यांनी 1 पाऊल स्वर्गात, दुसरे भूलोकावर आणि बळीस विचारले, आता 3रे पाऊल कुठे ठेवू? त्यावर बळीराजाने अत्यंत नम्रपणे सांगितले की 3रे पाऊल माझ्या डोक्यावर ठेव. हीच संधी साधून वामनाने 3रे पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवले. बळीराजा पाताळ लोकात गेला. बळीराजा गर्विष्ठ होता तरीही सत्वशील, दानशूर. बळीराजाला विष्णूने पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वर प्रदान केला की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. बलिप्रतिपदेतला बळीराजा हा शेतकरी राजा होता. हा राजा जनतेची काळजी घेत होता. म्हणून त्याचं राज्य सदैव राहावं यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात, इडापिडा टळो, बळीचे राज्य येऊ, अशी म्हण रूढ आहे. या दिवशी अंगणात बळीराजा व त्याची पत्नी विंध्यावली यांच्या प्रतिमा शेणाने तयार करून अत्यंत श्रद्धाभावाने बळीराजाची पूजा केली जाते. त्यालाच पाडवा तसेच शुभा देखील म्हणतात. कृषी संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा सण आपल्याला निसर्गाच्या अगदी जवळ नेऊन ठेवणारा आहे. या दिवशी शेतकरी पहाटे डोक्यावर घोंगडी घेत एका मडक्यात कणकेचा पेट्टा दिवा घेऊन शेताच्या बांधावर नेऊन ठेवतात. तर काही जण तो तिथे एक खड्डा करून पुरतात. बळीराजाची कृपा सदैव शेतावर राहावी यासाठी अनेक भागात ही कृती केली जाते. धनगर समाजात तर या दिवशी मेंढामेंढीचं लग्न लावण्याची प्रथा आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणून देखील संबोधले जाते. पाडव्याच्या दिवशी पत्नी आपल्या पतीला औक्षण करते आणि पती ओवाळणी म्हणून आपल्या पत्नीला भेटवस्तू देतो. यामुळे पती पत्नीतील प्रेम अबाधित राहून त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते असे मानले जाते. तसेच दिवाळी पाडवा हा बापलेकीचा दिवस म्हणून देखील प्रचलित आहे. सासरी गेलेल्या लेकी पाडव्याच्या दिवशी माहेराला येतात. माहेरवाशीण दारात आल्यानंतर आई दूध पाणी ओवाळून तिला घरात घेते. सायंकाळी लेक आपल्या वडिलांना प्रेमाने औक्षण करते. बाप हा आपल्या लेकीसाठी नेहमीच हळवा असतो. कित्येक दिवसांच्या दुराव्यानंतर आपल्या लेकीला बघितल्याचे समाधान त्याच्या डोळ्यामधून झिरपत असते. बाप लेकीच्या या अबोल नात्याची महती सांगणारा हा पाडवा घरात नवचैतन्याचा दिवस घेऊन येतो. महाराष्ट्र म्हणजे संस्कृतीचं, कोड कौतुकाचं आणि प्रथांचं लेणं आहे. नवं लग्न झालं की पहिली दिवाळी हा खूप उत्साहाचा आणि चर्चेचा विषय असतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. यालाच दिवाळ सण म्हणतात. दिवाळ सणानिमित्त या दिवशी जावयास
आहेर केला जातो. मुलीच्या सासरच्या संपूर्ण मंडळींना या दिवशी मेजवानी असते. अडनईवरती ताट रांगोळी करून लेक जावयासह सगळ्यांना भोजन वाढले जाते आणि खेळीमेळीच्या वातावरणात मुलीचा दिवाळ सण या दिवशी साजरा होतो. पंचांगानुसार विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो. उज्जैनचा राजा विक्रमादित्य याने शकांचे आक्रमण परतवून लावले, त्यांचा पराभव केला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रम संवत ही कालगणना सुरू केली. इसवी सन पूर्व 57 पासून ही कालगणना प्रचलित आहे. इसवी सन पूर्व काळातील संस्कृतीच्या वैभवाचे, सर्वांगीण सभ्यतेचे आणि एकछत्री राज्यव्यवस्थेचे हे एक सोदाहरण आहे. यासोबतच दिवाळी पाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असल्याचं मानलं जातं. मात्र 3.5 मुहूर्त म्हणजे नेमकं काय? दिवाळी पाडव्याला अर्धा मुहूर्त का मानतात? इतर 3 मुहूर्त कोणते? या 3.5 मुहूर्तामधील नेमकं कारण काय? हे आणि असे अनेक प्रश्न 3.5 मुहूर्त हे ऐकल्यावर पडतात. हिंदू संस्कृतीत 3.5 मुहूर्तास खूप महत्त्व आहे आणि या दिवशी लोक शुभकार्याची सुरुवात करतात. हिंदू धर्मशास्त्रात अशा काही निवडक तिथींचा समावेश केला आहे ज्यात कोणत्याही कार्याचा प्रारंभ करताना मुहूर्त पाहण्याची गरज नसते. या मुहूर्ताला स्वयंसिद्ध मुहूर्त असे म्हणतात. हिंदू धर्मशास्त्रात 3.5 खास मुहूर्त असल्याचे सांगितले जाते. हे 3.5 मुहूर्त म्हणजे पहिले चैत्र शुद्ध पाडवा, दुसरे दसरा, तिसरे अक्षय तृतीया आणि दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त समजला जातो. या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी करण्याची देखील पद्धत आहे. व्यापारी वर्गासाठी हा दिवस तर त्यांच्या आर्थिक नववर्षाची सुरुवात असते. जुना हिशोब मांडून जमा खर्चाच्या नवीन वया या दिवशी सुरू केल्या जातात. वयांना हळद कुंकू, गंध, फूल, अक्षदा वाहून त्यांची पूजा करतात. तसेच खेड्यात पानसुपारीची सुद्धा पद्धत आहे. घरची पुरुष मंडळी इतर पुरुषांना पानसुपारीसाठी आमंत्रित करतात. या निमित्ताने नातेसंबंध दृढ होतात. व्यापाराच्या दृष्टिकोनातून चर्चा रंगते. या कार्यक्रमात साळीच्या लाया आणि बत्तासे प्रसाद म्हणून देण्याची रीत आहे. दीपावलीच्या या 4थ्या दिवसाला वर्ष प्रतिपदा म्हणूनही ओळख आहे. या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता. विशेषतः हाच तो दिवस ज्यावेळेस श्रीकृष्णाने इंद्रदेवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टीपासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीने उचलला होता. म्हणूनच उत्तर भारतात मथुरेकडे बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती तयार करून त्याची पूजा करतात. यालाच अन्नकूटोत्सवही संबोधले जाते. प्राचीन काळी हा उत्सव इंद्रासाठी होत असे, परंतु वैष्णव संप्रदायाच्या प्रसारानंतर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धन पूजेत केले गेले. या दिवशी विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्यपदार्थ तयार करून ते नैवेद्य म्हणून श्रीकृष्णाला अर्पण केले जातात. याला अन्नकूट असे म्हणतात. एकूणच काय तर दिवाळीचा पाडवा अगदी वाद्यांच्या तालावर प्रथा परंपरा जपण्याच्या गर्दीत कुठे निघून जातो कळत सुद्धा नाही आणि तयारी सुरू होते ती बंधुप्रेमाच्या ओवाळणीची. बहीण भावाच्या प्रेमळ नात्याची ही भाऊबीज नेमकी कशी असते हे आपण जाणून घेणार आहोत पुढच्या दिवाळी विशेष भागात. तोपर्यंत नमस्कार. शुभ दीपावली.